देगलूर येथे गोर बंजारा तीज महोत्सव उत्साहात। संयोजक विशाल पवार यांनी मानले सर्वांचे आभार। नमस्कार, समृद्ध महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। देगलूर प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार गोर बंजारा समाजातील महिलांचा सर्वात मोठा सण उत्सव म्हणजे तीज मानला जातो। या उत्सवामध्ये एका छोट्या टोपलीमध्ये धान उगवले जाते आणि त्या धानाची सलग 8 दिवस पूजा केली जाते व 9व्या दिवशी त्याचे पाण्यात विसर्जन केले जाते। धान म्हणजे बंजारा समाजाची देवी अशी धारणा समाजाची असते। देगलूर येथील सद्गुरू सेवालाल महाराज चौकपासून ते विसर्जन घाटपर्यंत ही शोभायात्रा म्हणजेच महोत्सव साजरा करण्यात आला। या महोत्सवामध्ये बंजारा पारंपरिक लोकनृत्य, बंजारा पारंपरिक लेंगी, बंजारा हलगी डफडा, बंजारा पारंपरिक संगीत यांच्यासह इत्यादी पारंपरिक लोककलेसह कुमारिकेच्या डोक्यावर तीजची टोपली घेऊन वाजत गाजत नाचत ही शोभायात्रा हजारो समाज बांधवांच्या उपस्थितीत पार पडली। यावेळी माजी समाज कल्याण सभापती रामराव नाईक, बंजारा क्रांती दलाचे अध्यक्ष देवीदास राठोड, माजी नगराध्यक्ष मोगलाजी शिरशेटवार, माजी सनदी अधिकारी शिवाजी पवार, माजी सनदी अधिकारी वरवंटकर, माजी अप्पर अधिकारी BM कांबळे, पांडुरंग पवार, ॲडव्होकेट मोहाने मॅडम, भावना दाशेटवार, माजी नगरसेवक, विविध संघटनेचे पदाधिकारी, विशेष म्हणजे जिजाऊ ब्रिगेड तसेच वेगवेगळ्या तांड्यातील नायक, कारभारी आणि अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम घडला। देगलूर शहरातील जे बंजारा समाजाचं वैभव चौक उभं आहे त्यामध्ये माजी नगराध्यक्ष मोगलाजी शिरशेटवार यांचे खूप मोठे योगदान आहे, असे संयोजक विशाल पवार यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले। या शोभायात्रेदरम्यान सुशीलकुमार देगलूरकर यांनी फळ वाटप केले तसेच माजी नगराध्यक्ष मोगलाजी अण्णा शिरशेटवार मित्रमंडळाच्या वतीने विसर्जन घाट येथे जेवण ठेवण्यात आले होते। तसेच नदीच्या पाण्यात तीज विसर्जन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। या कार्यक्रमासाठी संदीप चव्हाण, सचिन जाधव, अनिल राठोड, बालाजी जाधव, कपिल गणेश, राजू, सचिन यांच्यासह अनेक थोर युवकांनी अहोरात्र मेहनत घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला। त्याबद्दल संयोजकाच्या वतीने सर्व टीमचे आभार मानण्यात आले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राज पवार, डॉक्टर सुनील जाधव यांनी केले तर तीजचे महत्त्व विजय जाधव, प्रास्ताविक संयोजक विशाल पवार तर आभार तानाजी चव्हाण यांनी मानले।